हॅलो स्टुडंट्स, आज आपण आता एक्सरसाइज पहिला जो आपला डेरिव्हेटिव्हचा तो आपण पाहणार आहोत. त्याआधी टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 2 आणि 3 वरती हा थिअरम जो आपण मगाशी पाहिला किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण जो थिअरम पाहिला चेन रूल ज्याला आपण म्हणूया तो पेज नंबर 2 आणि 3 वरती तो तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. पेज नंबर 4, 5 वरती काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. जरा टेक्स्टबुकचं पेज नंबर 4 समोर ठेवा. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 4 समोर ठेवा. तिथं सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये असं म्हणलं बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि त्यामध्ये काहीतरी 5-6 क्वेश्चन्स तुम्हाला त्यात दिसतात. आता त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, y इक्वल्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, हा 2 मेथडनं तुम्हाला तिथे करून दाखवला आहे. आता 2 मेथड म्हणजे काय, तर बघा मागच्या थिअरम ज्यावेळेस थिअरम संपला मी त्यावेळी खाली एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आठवते का बघा, y इक्वल्स काहीतरी लॉग ऑफ साइन एक्स एक्झाम्पल दिलं होतं. तर एकदा मी ते थिअरी प्रमाणे केलं u आणि एक्सच्या फॉर्म मध्ये, आणि एकदा नंतर डायरेक्ट करून दाखवलं. तर त्यातली मेथड 1 जी आहे ना, तर मेथड 1 जी आहे त्यातली ती थिअरी प्रमाणे ऍज पर थिअरम, आणि सेकंड मेथड जी आहे ती डायरेक्ट चेन ज्याला आपण कव्हर करतो समथिंग म्हणतो, ती त्यातली मेथड 2 आहे. असंच त्यांनी सेकंड एक्झाम्पलला देखील मेथड 1 मेथड 2 केलेलं आहे. बघा, पहा नीट पहा, मी काय त्याला कारण आहे मी काय सांगतोय ते. मेथड 1 मेथड 2 केले, टेक्स्टबुक समोर ठेवा पेज नंबर 5, आणि त्याच्या खाली एक नोट लिहिली आहे बघा, नोट, हेन्स ऑनवर्ड्स लेट्स यूज मेथड 2. आणि मेथड 2 म्हणजेच डायरेक्ट मेथड, कारण ते प्रत्येक वेळेला यू व्ही कन्व्हिनियंट नसतं, लक्षात ठेवा. त्यामुळं सेकंड मेथड जी आहे तीच इथनं पुढे अप्लाय करायची आपल्याला, आणि आपण डेरिव्हेटिव्ह मिळवणार. लक्षात आलं? आता मध्ये बरेच सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. हे सगळेच्या सगळे तुम्ही देखील थोडी प्रॅक्टिस झाली की हे सगळे एक्झाम्पल्स सोडवून ठेवायचे. मॅथ्स 2 करता, मॅथ्स 2 म्हणजे आपण पार्ट 2 ज्याला म्हणतो आपण, त्याकरता सॉल्व्ड एक्झाम्पल करता सुद्धा एक वेगळी वही घालायची बरं. तिथं सगळ्या चॅप्टर्सचे नुसते सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतात, आणि मॅथ्स 2 ला कंपल्सरी करायचं. मॅथ्स सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल एका वेगळ्या वहीत करून ठेवायचे, पण कधी लगेच सुरुवातीला नाही करायचं. आपला एक्सरसाइज संपत आला ना की मग त्याच्या सॉल्व्ड एक्झाम्पल करायचं. आपला एक्सरसाइज पहिला संपला की मग त्यात सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही रफ करून ठेवायचे. अशा प्रकारे पूर्ण करायचं. ओके. खूप सॉल्व्ड एक्झाम्पल असतात आणि त्यातले बरेचसे परीक्षेला येतात, हे लक्षात ठेवा. आपला एक्सरसाइज 1.1 जो आहे तो आता पेज नंबर 11 वरती आहे. क्वेश्चन असा आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला प्रॉब्लेम बघा, y इक्वल्स एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5 असं पहिलं एक्झाम्पल. फंक्शन लिहिताना नेहमी आपण y इक्वल्स असं फंक्शन द्यायचं. खाली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल्स dy dx ऑफ, हे सगळं लिहायचं काय असेल, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. आता आपल्याला हे बघा, एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह येतो. कसा येतो सांगा, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. मग याच्यासारखा आपल्याला एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह येतो. कसा, 5 इंटू एक्स रेज टू 4. वरचं पुढे घ्यायचं, वरचं कमी करायचं. आणि मग हे सगळंच सगळं आधी असं कव्हर करावं, हे कव्हर करायचं. आणि समथिंग रेज टू 5, एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह म्हणा. सांगा, समथिंग रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय, 5 इंटू समथिंग रेज टू 4. समथिंग काय बघा, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 इंटू डी बाय डीएक्स ऑफ समथिंग. सांगा मी काय कव्हर केलं होतं, तर ते एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 कव्हर केलं होतं. तरी मी थोडं डिटेल करतोय ना काही. हा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिला तरी चालतं, नंतर आपण टेस्ट करायचं. 5 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 4 ऍज इट इज इंटू
सांगा त्याचा डेरिव्हेटिव्ह आता सम, आता याच्यात सम डिफरन्स असा पार्ट आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तो लिहिलाय, इंटू 1 नाही लिहिलं तरी चालतं, आणि मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 हे त्याचं फायनल आहे. या प्रकारे आपल्याला हे चेन रूल हे डेरिव्हेटिव्ह सोडवायचं. ओके, now second question, y equals 5x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 whole bracket raised to 5 by 2. Okay, differentiating with respect to x dy dx of y म्हणजेच dy by dx equals dy dx of bracket मध्ये हे सगळं लिहायचं 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 whole bracket raised to 5 by 2. आता मला सांगा x raised to 5 by 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर 5 by 2 पुढे घ्यायचे into x raised to यातून एक कमी करायचं, मग 5 by 2 मधनं 1 मायनस करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, त्याचा आन्सर येतो 3 by 2. मग हे सगळं कव्हर करा, x म्हणायला x raised to 5 by 2 चा डेरिव्हेटिव्ह बघा, किंवा समथिंग रेस टू 5 by 2 चा डेरिव्हेटिव्ह 5 by 2 into something raised to 3 by 2 इक्वल्स सांगा 5 by 2 into something raised to minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2 into d by dx of something. काय होतं समथिंग बघा तुमचं 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5. ओके, आता हा पार्ट आहे 5 by 2 into bracket 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2 as it is into bracket. चला आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह बघा 2 into हा 2 कोएफिशिएंट आहे x raised to 3 by 2 चा डेरिव्हेटिव्ह 3 by 2 into x raised to त्यातनं एक कमी करायचं, मग 3 by 2 मधनं 1 मायनस करा. आता हे जमल्या पाहिजे गोष्टी फ्रॅक्शन मधली, सबट्रॅक्शन ओरली वगैरे. 3 by 2 minus 1 नाही जमलं तर रफ वर्क करा 1 by 2 minus 3 हा कोएफिशिएंट आहे, पुन्हा x raised to n चा डेरिव्हेटिव्ह 4 by 3 पुढे आणा into x raised to त्यातून एक कमी करा, 4 by 3 मधनं 1 मायनस करून बघा, क्रॉस मल्टिप्लाय रफ करून बघा, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. लास्ट स्टेप मध्ये तुमचे 2 2 3 3 कॅन्सल होतील, हे सगळं ऍज इट इज इनटू हे ब्रॅकेट फक्त असं होईल आता 3x raised to half minus 4x raised to 1/3, बाकीचा पार्ट ऍज इट इज 5 by 2 into bracket 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 bracket raised to 3 by 2 into हे त्याचं फायनल आन्सर dy by dx. ओके, ओके, नाउ थर्ड अँड फोर्थ असे दोन्ही एक्झाम्पल एकदम दिले. आता थोड्या थोड्या स्टेप्स आपण डायरेक्ट करायला चालू करूया. मी 2 एक्झाम्पल तुम्हाला थोडे डिटेल देऊन दाखवले, आता थोड्याशा डायरेक्ट स्टेप्स. y equals square root of x square plus 4x minus 7 असं फंक्शन आहे. डिफरन्शिएटिंग with respect to x dy by dx equals d by dx of root of जे काय असेल ते x square plus 4x minus 7. रूटच्या आतल्या पार्टला कव्हर करा, त्याला समथिंग म्हणा, आणि रूट x चा फॉर्म्युला आठवा. म्हणून आधीचे 11वीचे फॉर्म्युले फार चांगले यायला पाहिजे. मग तुम्हाला आपोआप कळतं काय वापरायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1/2 रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1/2 रूट समथिंग इनटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1/2 रूट समथिंग x square plus 4x minus 7 into something चा डेरिव्हेटिव्ह. आता याचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं. x square चा डेरिव्हेटिव्ह twice x, 4x चा डेरिव्हेटिव्ह 4, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. आता जर काय तुम्ही 2 कॉमन काढले तर हा कॅन्सल होऊ शकतो.
त्यामुळे 2 कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं इथं x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 as it is. 2 2 कॅन्सल, हे त्याचं फायनल आन्सर. ओके, y इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बघा आता dy by dx इक्वल्स dy dx ऑफ रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. नीट लक्ष द्यायचं. मी तात्पुरतं आपल्याला समजावं म्हणून मी ह्याला ब्रॅकेट करतोय या सगळ्याला, किंवा याला मी समथिंग म्हणणार आहे. कसं आहे, बोर्ड सारखं मी याच्यावर हात ठेवू शकत नाही, ते पुसलं जातं सगळं. तर मग रेड ब्रॅकेट आहे ते समथिंग आहे, लक्षात ठेवा. रेड ब्रॅकेट आहे ते काय सांगा, समथिंग. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग. समथिंग काय सांगा, x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इंटू त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. ते ब्रॅकेटमध्ये समथिंग आहे, त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. बघा आता समथिंगच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये परत बघा, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x प्लस, आता पुन्हा रूटच्या काहीतरी वेगळं आहे बघा. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग x स्क्वेअर प्लस 1 इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं, ट्वाइस x आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 1. परत व्यवस्थित लक्ष द्या. हे जे ब्रॅकेट आहे ना, हे ब्रॅकेट हे मुळात आधी समथिंग होतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग, हे समथिंग हे झालं. आता या समथिंगचा किंवा ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, त्यातल्या x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x प्लस प्लस परत रूट मध्ये वेगळं काहीच राहिलं, वेगळं आलं की लगेच समथिंग म्हणायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग, आणि मग परत समथिंगचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. त्यातले 2 2 कॅन्सल होतील. 1 अपॉन 2 रूट x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 as it is इंटू ब्रॅकेट. आता इथे वाटलं तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, किंवा एक स्टेप लिहितो मी 2x अपॉन 1 म्हणजे कळेल आपल्याला. ओके, प्लस त्यात काय राहिलं x अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. लास्ट स्टेप पण याच्यात फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे ऍज इट इज इंटू ब्रॅकेट सांगा ट्वाइस x इंटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 प्लस x अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. आणि हा पार्ट आहे तसा लिहून काढायचा, त्याच्यापुढे काही सिम्प्लिफाय होणार नाही. हे तुमचं फायनल आन्सर. ओके ओके, नाउ फिफ्थ प्रॉब्लेम. फंक्शन है y इक्वल्स 3 अपॉन 5 इंटू क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5. म्हणजे हे ब्रॅकेट रेस टू 5 आणि त्याचं क्यूब रूट आहे. ब्रॅकेट रेस टू 5 आणि त्याचं परत क्यूब रूट आहे. इंडायसेस हे नेहमी लागणारा भाग आहे आपल्याला मॅथ्स मध्ये, कायम इंडायसेस खूप चांगले आपले असले पाहिजे. आता फंक्शन फक्त थोडंसं रिड्यूस कसं करतो बघा. y इक्वल्स हे जे 3 अपॉन 5 आहेत ना, हे 3 अपॉन 5 जरा बाजूला ठेवतो. पहिल्यांदा मी ही खाली जे हा जो पार्ट आहे तो साईडला मी देतो इथे. हे बघा 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू 5 बाय 3 रेस टू 5 आणि त्याचं क्यूब रूट म्हणून बाय 3. पण हे खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये, हे डिनॉमिनेटर मध्ये आहे, 3 च्या खाली आहे बघा. मला ते वर घ्यायचं न्यूमरेटर मध्ये, मग त्याचं साइन बदला. म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू मायनस 5 आहे. फंक्शन किती सोपं करून घेतलं बघा मी आता. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इक्वल्स आता 3 अपॉन 5 हातातला कोएफिशिएंट आहे.
3/5 आधीच बाहेर लिहिली आपण 3/5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ हा कोण सांगा हे तर 2x² मायनस 7x मायनस 5 रेस टू मायनस 5/3 जरा परत या इकडे साईडला x रेस टू मायनस 5/3 चा डेरिव्हेटिव्ह सांगा काही नाही मायनस 5/3 पुढे आणायचे इंटू एक्स रेस टू यातून एक कमी करायचं आता बऱ्याचदा मुलं चुकतात बरं का बघा मायनस 5/3 मायनस 1 करायचं क्रॉस मल्टिप्लाय करा मायनस 5 मायनस 3 म्हणजे मायनस 8/3 3/5 ॲज इट इज वरचे पुढे आणा काय पुढे आणणार आहे मायनस 5/3 इंटू समथिंग रेस टू मायनस 8/3 समथिंग काय सांगा 2x² मायनस 7x मायनस 5 रेस टू मायनस 8/3 इंटू आता या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह x² चा ट्वाइस x आणि इथं ऑलरेडी 2 कोइफिशियंट आहे मिळून झाले 4x बघा कशा डायरेक्ट स्टेप करायच्या सर्व x² चा ट्वाइस x इंटू 2 म्हणजे 4x मायनस 7x चा डेरिव्हेटिव्ह 7 x चा 1 कॉन्स्टंटचा 0 बस हे फायनल आहे हा यात तुम्हाला आता हे कॅन्सलेशन थोडंफार होऊ शकतं मायनस साइन आहे तसं ठेवलं इथं बघा मायनस साइन हे ब्रॅकेट मी लिहितोय आधी 4x मायनस 7 ठीक आहे निगेटिव्ह पॉवर आहे खाली घेतलं तरी चालतं त्याला 2x रेस टू 2 मायनस 7x मायनस 5 रेस टू 8/3 okay now next question y equals bracket square root of 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 whole raised to 5 आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ठीक आहे डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals d by dx of bracket square root of 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 bracket raised to 5 हे सगळं कव्हर करा सगळं आणि त्याला रेस टू 5 असं बघा म्हणजे x रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 into x raised to 4 something raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 into something raised to 4 into something चा डेरिव्हेटिव्ह इथे dy by dx equals 5 into something raised to 4 इथं something बघा 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 raised to 4 into d by dx of something something म्हणजे हे ब्रॅकेट बघा root of 3x minus 5 मी याला काय लिहितो बघा मायनस डेरिव्हेटिव्ह सोपा जाण्यासाठी ही टर्म मी फक्त वरती घेणार आहे बस बाकी काही नाही minus 3x minus 5 raised to minus half हे रूट म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये रेस टू हाफ आहे त्याला वर घेतलं म्हणजे मायनस रेस टू हाफ झाले फक्त समथिंग ही जी टर्म आहे ना सोपी करून घेतली मी डेरिव्हेटिव्ह सोपा जाण्यासाठी 5 समथिंग इंटू समथिंग रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 into something raised to 4 into d by dx of something म्हणजे ह्याचा आतला डेरिव्हेटिव्ह मग याला कसं का केलं अरे याला रूट समथिंग डायरेक्ट फॉर्म्युला आहे हे 1 अपॉन रूट मध्ये होतं त्यामुळे त्याला वर घेतलं सोपा डेरिव्हेटिव्ह सोपा झाला ओके इज इक्वल टू 5 हे सगळे आज इथेच 3x minus 5 minus 1 upon root of raised to 4 as it is into bracket बघा the rate of root something 1 upon 2 root something into something चा म्हणजे आतला डेरिव्हेटिव्ह आता याचा डेरिव्हेटिव्ह सांगा 3x minus 5 चा 3 कारण x चा 1 कॉन्स्टंट चा 0 मायनस साइन as it is something raised to n वरचं पुढाण्याचं वरच्यात हे कमी करायचं मग हे पुढाणले की ते मायनस हाफ म्हणून ते आता प्लस झालं असं
वरचे पुढे आणले 3x मायनस 5 रेस टू, आता यातनं एक कमी करा, रेस टू मायनस 3/2. ओके. नेक्स्ट 5 into bracket square root of 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 as it is, bracket raised to 4. आता इथं डिनॉमिनेटर 2 आहे, इथं पण डिनॉमिनेटर 2 आहे. न्यूमरेटर मध्ये 3 अपॉन 2 रूट 3x minus 5 प्लस 1 अपॉन हे 2 ॲज इट इज, निगेटिव्ह पॉवरला मी खाली आणणार आहे. काय आलं सांगा ते, 3x minus 5 रेस टू 3/2. ओके. यामध्ये फक्त एक नंबर आपल्याकडनं लिहायचा विसरलाय, चुकून दाखवतो कसा राहिला तो. हे बघा, हे मायनस साइन आहे तसं होतं, मायनस हाफ पुढे आणल्यामुळे प्लस हाफ झाले. समथिंग रेस टू एक कमी झाला, ठीक आहे, त्यातनं एक कमी झाला इथं, इंटू हे समथिंगचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आपला विसरलाय, इंटू 3 लिहायचे विसरले. ओके, इंटू 3. आता हे 3 ने याला मल्टिप्लाय केल्यावर इथं हे 3 इथे येणार आहेत. हा, आता हा पार्ट बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे मला आता 3/2 कॉमन काढता येतील. इव्हन ही जी टर्म आहे ना, ही टर्म ही सिम्प्लिफाय होऊ शकते, याच्यात रूट बघायला मिळते. बोर्ड अप करून तुम्हाला कंटिन्यू करून दाखवतो. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. इज इक्वल टू 5 into bracket root of 3x minus 5 as it is minus 1 upon root of 3x minus 5 ब्रॅकेट रेस टू 4. हे इथं पुसले गेले तर रेस टू 4. लक्षात आहे, हे 3/2 मी कॉमन काढतोय. 3/2 कॉमन काढले, काय काय राहिलं सांगा. पहिल्यातलं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ काय राहिलं सांगा, 3x minus 5. आता याकडे जरा नीट लक्ष द्या. प्लस ते 3/2 कॉमन मध्ये गेलेत, फक्त मी ह्या टर्मला कसं लिहितोय बघा. ह्या टर्म ब्रॅकेट 3x minus 5 into root of 3x minus 5. काय झाले सांगा. वाटलं तर असं बाजूला लिहून ठेवा. साधा विचार करा, x इंटू रूट एक्स चा आन्सर काय येतो. x म्हणजे x ची पॉवर काय सांगा, 1, आणि रूट एक्स म्हणजे x ची पॉवर किती, हाफ. मल्टिप्लाय केलं की पॉवर ऍड होतात, 1 आणि हाफ किती येतात, 3/2. म्हणजे x रेस टू 3/2 ला मी x रूट x लिहू शकतो. तर मग तेच आहे ना, समथिंग रेस टू 3/2 ला समथिंग रूट समथिंग आपण लिहू शकतो. समथिंग इंटू रूट समथिंग लिहू शकतो. ठीक आहे. आता बघा, हे दोन नंबर्स दिसतात, हे दोन नंबर्स, ह्यांचं मल्टिप्लिकेशन 5 3 जा 15/2 दिसलं. 5 3 जा 15/2. हे रूट ऑफ 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 bracket raised to 4 as it is. आता हा 3/2 मल्टिप्लाय झालाय बरं का, इथे बघू नका. यातून अजून काही कॉमन निघतंय का, निघतं ना. 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x minus 5 कॉमन निघतात, निघाले का बघा. मग इथं राहील 1 अपॉन 1 प्लस इथं राहील 1 अपॉन 3x minus 5, कारण तो रूटचा पार्ट त्यातला कॉमन मध्ये गेला. ओके. नाउ नेक्स्ट स्टेप, याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल तुम्हाला. सो 15/2 इंटू ब्रॅकेट रूट ऑफ 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 bracket raised to 4 as it is into 1 upon square root of 3x minus 5 into bracket cross multiplication चा आंसर 3x minus 5 plus 1 upon 3x minus 5. Now next step, hmm. 15/2 as it is, square root of 3x minus 5 as it is, minus 1 upon
square root of 3x minus 5 raised to 4 into 1 upon root of 3x minus 5 into बघा न्यूमरेटर मध्ये 3x minus 4 upon हे 3x minus 5 as it is. आता लास्ट स्टेप मध्ये हवं तर तुम्ही हे दोन नंबर मल्टिप्लाय करून पुन्हा एकदा रेस टू 3/2 लिहू शकता किंवा असाच प्रोडक्ट ठेवला तरी चालू शकतो. हे बघा ना, हे रेस टू हाफ आहेत आणि रेस टू 1 आहेत, सेम नंबर आहेत. मग 1 आणि हाफ मिळून 3/2 परत होऊ शकतात त्याचे. म्हणजे फायनल आन्सर असेल 15/2 ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 raised to 4 into न्यूमरेटर मध्ये 3x minus 4 upon यांचं मल्टिप्लिकेशन 3x minus 5 raised to 3/2. ओके, इथपर्यंत मी सिम्प्लिफाय करू शकतो. यापेक्षा जर वेगळं काही पुस्तकात असेल तर त्यानुसार तुम्ही चेक करून घ्या. असं आपल्यातला फर्स्ट क्वेश्चन आता संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेकंड. मग आता सेकंड क्वेश्चन मधनं मात्र हळूहळू मी काही प्रॉब्लेम्स जे सोपे असतील ते तुम्हाला करायला लावणार आहे, जे अवघड असतील ते मी सगळे करून दाखवणार आहे. ओके, पुन्हा एकदा 11वीचा सगळा डेरिव्हेटिव्ह रिवाइज करून घ्या. आणि तो आपण म्हणतो नॉमिनल 11वी, ऍक्च्युअली मी ते 12वी सुरू झाल्यानंतरच घेतलाय टॉपिक. मी तो आपण मार्चमध्ये हा टॉपिक सुरू असताना आपले क्लासेस सगळे बंद झाले होते. माझ्यामध्ये डेरिव्हेटिव्ह अगदी संपत आला होता. मला आता आठवत नाहीये संपलाय नाही संपलाय, पण ऑलमोस्ट डेरिव्हेटिव्ह आपला संपत आलेला होता. आणि मग आपण हा 12वीचा पाठ चालू केलेला आहे. तो 11वीचा डेरिव्हेटिव्ह सगळा रिवाइज करा, सगळे फॉर्म्युले पाठ करा आणि चेन रूलची प्रॅक्टिस तुम्ही जेवढी कराल तेवढा तुमचा फायदा आहे. आता मी क्वेश्चन नंबर 2 मी एक्सप्लेन करणार, पण त्याआधी तुम्ही रफ ट्राय करायचा, म्हणजे आपलं काय चुकलंय हे कळतं आपल्याला मी शिकवत असताना. त्यामुळे एकदा रफ करून बघायचं. ओके, गुड बाय.